अरे हे काय घडलं, विपरीत घडलं, अगदी जगा वेगळं घडलं. मी असं का म्हणतोय? ठाकरेंचा जो हुकुमशाही होती ना, एक अधिकारशाही होती ना, ती हाणून पाडलेली आहे. आणि हे ठाकरे कोण? तर राज ठाकरे. राज ठाकरेंची जो अधिकारशाही होती, जे त्यांचं हुकूम होता, जे त्यांचे निर्णय होते, त्या निर्णयाच्या विपरीत गोष्टी घडायला लागल्या. त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते सगळे अधिकार आपल्या हातात घेतले आणि राज ठाकरेंच्या हातात जो रिमोट कंट्रोल होता त्याचा सेलच डाऊन झाला की काय, की तो रिमोट कंट्रोलच बंद पडलाय. काय नक्की काय घडलं, काय वास्तव आहे, हेच वास्तव आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण हे वास्तव समजून घेण्या अगोदर तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि मी जे काय सांगतोय ते पटत असेल तर लाईक करा, नाही पटलं तर डिसलाईक करा. हो, काय मला वाईट नाही वाटणार. आणि शेअरही करा. घंटी वाजवायला विसरू नका, बेल आयकॉन. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजी केळुसकर. मित्रांनो, सध्या जे काय कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेमध्ये घडलं प्रकरण, ते प्रकरण बघता असं काय निदर्शनात येते की ठाकरेंचा जो दबदबा होता ना, तो दबदबा आता काहीसा ढिला होताना दिसतोय. त्याचा जोर कमी होताना दिसतोय. त्याची जी ताकद होती ना, ती कमी होताना दिसते असंच म्हणावं लागेल. कारण एका ठाकरेची हवाच आता काढून घेतली आहे. आता दुसरे ठाकरे आहेत, ते म्हणजे राज ठाकरे. आता हे राज ठाकरे यांनी जो आपला पक्ष उभा केला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि त्या पक्षाचे सर्वेसर्वा ते होते. ते तिथे एक कर्मी ते आपली सत्ता राबवत होते. एक कलमी सत्ता राबवत होते. त्यांच्याकडे हुकुमशाही होती. मी म्हणेन तो कायदा, मी म्हणेन तो नियम, मी म्हणेन तसं चालायचं. मी म्हणालो उठ की उठायचं, मी म्हणालो की बस बसायचं. अशी जी काय एक अधिकारशाही होती ना, ती एक अधिकारशाही आता कुठेतरी डळमळीत होताना दिसते. त्यांचं सिंहासन डळमळीत होताना दिसते. आता मी असं का म्हणतोय तर KDMC म्हणजे कल्याण डोंबिवलीची जी महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिकेमध्ये राजू पाटील, तिकडचे मनसेचे कार्यकर्ते, नेते आणि माजी आमदार यांनी एक निर्णय घेतला आणि त्याने शिवसेनेसोबत जायचं ठरवलं, एकनाथ शिंदेच्या सोबत जायचं ठरवलं. आणि त्याबरोबर पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की हा निर्णय तुम्ही जो घेतला हा राज ठाकरेंना मान्य आहे का? ते म्हणतायत की आम्ही राज ठाकरेंशी चर्चा करून हा घेतलेला निर्णय आहे. लक्षात आलं का? पण तसं बघायला गेला तर राज ठाकरे म्हणतात मी असा कोणताही निर्णय दिलेला नाहीये, मी कोणताही आदेश दिलेला नाहीये. त्याने आपलं तिथे करून घेतलं. त्यांनी स्वतःहून तो निर्णय घेतलेला आहे. त्या स्थानिक लेवलला तो निर्णय घेतलेला आहे. राज ठाकरे असं म्हणतायत की तो स्थानिक लेवलला त्या राजू पाटलांनी घेतलेला हा निर्णय आहे. म्हणजे राजू पाटील हे आता निर्णय घेऊ शकतात असाच आता प्रश्न निर्माण होतोय ना. अशीच ती गोष्ट दिसते, हेच तर वास्तव समोर येते. म्हणजे राजू पाटलांच्या हातात आता ती ताकद आलेली आहे, ती शक्ती आलेली आहे निर्णय घ्यायची. जी निर्णय घ्यायची ताकद, शक्ती फक्त राज ठाकरेंच्या हातात होती. राज ठाकरे म्हणतील ती पूर्व दिशा, राज ठाकरे म्हणतील उठ की उठला, बस की बसला. आता ही लोक अधिकारशाही नाही तर एक अधिकारशाही त्यांची होती ना, ती कुठेतरी आता डळमळायला लागलेली आहे असंच समजावं लागेल. कारण जर राज ठाकरे म्हणतात की हा माझा निर्णय नाही आहे, हा निर्णय स्थानिक नेत्याने घेतलेला निर्णय आहे, म्हणजे राज ठाकरेंना आता कोणी जुमानत नाही. राज ठाकरेंना कोणीही आता किंमत देत नाहीये असंच म्हणायला हरकत नाही. जो तो आपापल्या मनाप्रमाणे आता निर्णय घेऊ शकतो. मित्रांनो, असं जर झालं तर खरोखरच त्या पक्षामध्ये काय आली, लोकशाही आली असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत तो पक्ष म्हणजे मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हा एक पक्ष नव्हता तर हे काय होतं
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती. ते एक मालकीचं दुकान होतं. आता त्या मालकीच्या दुकानाचा आता काय झालंय, लोकशाहीमध्ये रूपांतर झालेलं आहे. मग हे मान्य करायला हवं आणि त्याचं स्वागत सुद्धा करायला हवं. राज ठाकरेंनी ते जर मान्य केलं असेल, आपल्या नेत्याने घेतलेला निर्णय त्यांना जर तो योग्य वाटत असेल, त्यांनी जो स्थानिक लेवलला घेतलेला निर्णय आहे तो त्यांना पटला असेल किंवा त्यांनी पटवून घेतला असेल आणि आपल्या पक्षामध्ये जर त्यांनी लोकशाही आणली असेल तर हे स्वागतार्थ आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? राज ठाकरेंना त्याबद्दल आपण शाबासकी देणं आवश्यक आहे, त्यांची पाठ थोपटणं आवश्यक आहे, त्यांचा भलामण करणं आवश्यक आहे. कारण जो एक अधिकारशाही होती, हुकुमशाही होती, जो रिमोट कंट्रोल होता, तो त्यांनी रिमोट कंट्रोल आता बंद करून टाकलेला आहे आणि आपल्या नेत्यांच्या हातात, आपल्या कार्यकर्त्यांच्या हातात ती संघटना सोपवलेली आहे. म्हणजे यापुढे राज ठाकरे म्हणतील उठ, नाही नेते म्हणतील या ठिकाणी मी उठायचं की नाही उठायचं. राज ठाकरे म्हणतील बस, नाही नेते ठरवतील इथे मी बसायचं की नाही बसायचं. आता तीच परिस्थिती या संघटनेसुद्धा मध्ये येऊ शकते. म्हणजे या संघटनेमध्ये एक लोकशाही आलेली आहे आणि जर हा लोकशाहीच्या मार्गावरती मनसे जाणार असेल आणि त्याचे निर्णय जर प्रत्येक स्थानिक लेवलला असो किंवा आणखीन कुठल्या लेवलला असो जर ते नेते घेऊ शकत असतील तर खरोखरच ते स्वागतार्थ आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? राज ठाकरेंनी जे काय वक्तव्य केलं की स्थानिक लेवलला त्यांनी स्थानिक पातळीवरती हा घेतलेला निर्णय आहे आणि त्या स्थानिक पातळीवरती हा निर्णय जर तिथे योग्य असेल तर तो काय हरकत नाही. असा जर राज ठाकरेंनी आपले विचार बदलले असतील, आपली निर्णयाची एक काय म्हणतात त्याला प्रक्रिया बदलली असेल तर हे स्वागतार्थ आहे. मित्रांनो, त्या राजू पाटलांनी हा घेतलेला निर्णय स्थानिक पातळीवरती नव्हे तर त्या संघटनेच्या पातळीवरती योग्य निर्णय आहे. कारण जर राजू पाटलांनी हा निर्णय घेतला नसता तर जे 5 उमेदवार निवडून आले आहेत ना, ते 5 उमेदवार कुठल्या नाही कुठल्या पक्षात जाऊन विलीन झाले असते. लक्षात आलं का? कारण शेवटी काय असते, त्या 5 उमेदवारांची काही तिथे अवकात राहणार नाही, काही तिथे प्राबल्य राहणार नाही. म्हणजे ते आपले आहेत आणि नाही आहेत, निवडून आलेत एवढंच, नगरसेवक झालेत एवढंच. पण त्यांच्या जर त्यांच्या त्या स्थानिक जिथे ते कार्य करणार आहे, ते ज्या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आले त्यांच्या त्या एरियामध्ये त्यांचा जर तो प्रभाव नसेल तर त्या प्रभाव नसला तर ते पुढच्या वेळी निवडून येऊ शकणार नाही. हा एक प्रश्न आहे. ते आपल्या त्या प्रभागामधील प्रश्न सोडवू शकणार नाहीत, तिथे योजना राबवू शकणार नाहीत. लक्षात आलं का? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतील. मग त्यांना जर त्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत, नगरसेवक म्हणून त्या योजना राबवायच्या आहेत, ते प्रकल्प राबवायचे आहेत आपल्या स्थानिक लेवलला, तर त्यांना सत्तेशी मिळतं जुळतं घ्यावं लागणार. आणि हेच मिळतं जुळतं घेण्यासाठी हा राजू पाटलांनी घेतलेला हा निर्णय आहे आणि त्याचं स्वागत सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्टली राज ठाकरेंनी घेतलेलं आहे. मग यापुढे जाऊन बाळा नांदगावकरांनी जर मुंबईमध्ये हा निर्णय घेतला तर ते वावगं ठरू नये. आणि तसा सुतोवाच बाळा नांदगावकरांनी हा दिलेलंच आहे. ते म्हणालेच आहेत की कदाचित मुंबईमध्ये सुद्धा ही घटना घडू शकते म्हणून. मित्रांनो, लक्षात आलं का? हा प्रयोग मुंबईमध्ये झाला. ते जे 6 नगरसेवक आहेत ते युतीसोबत जर निघून गेले, सत्तेमध्ये सामील झाले तर ते वावगं वाटू नये आणि ते योग्य आहे, ते अयोग्य नाही आहे. कारण उद्धव ठाकरेंनी आपल्याला सत्ता उपभोगायला युती तोडली तर हे वावगं नाही आहे.
कारण त्यांनी युती तोडलेली नाहीये. त्यांनी युती तोडलेली नाहीये. तर आपल्या स्थानिक लेवलला जे काय कार्य करायचे आहेत, जी काय प्रगती करायची आहे, जे काय योजना राबवायच्या आहेत, जे काय प्रकल्प राबवायचे आहेत, त्यासाठी घेतलेला हा निर्णय असेल. उद्धव ठाकरेंनी ते केलं नव्हतं. उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये घेतलेला निर्णय हा फक्त मतलबी होता, स्वतःला मुख्यमंत्री बनवण्याचा होता, ना की महाराष्ट्राचं भलं करण्यासाठी. कारण ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी भाजपा आणि शिवसेनेने 2014 पासून 2019 पर्यंत घेतलेले निर्णय बासनात बांधले, त्या योजना बंद केले, ते प्रकल्प बंद केले. याचा अर्थ समजून जा. मग हे मनसेचे जर 5 आणि मुंबईमधले 6 जर ते सत्तेसोबत जात असतील तर ते योजना बंद करायला नव्हे, ते प्रकल्प बंद करायला नव्हे, ती समृद्धी रोखायला नव्हे, तर त्या समृद्धीमध्ये, त्या विकासामध्ये हातभार लावण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे राजू पाटलांनी हा जो निर्णय घेतलाय तो स्वागतार्थ आहे. डायरेक्ट इनडायरेक्टली हा निर्णय हा राज ठाकरेंचाच आहे आणि हा राज ठाकरेंचा निर्णय तुम्हाला काही कालांतराने दिसून येईल. राज ठाकरेंचं राजकारण तुम्हाला दिसून येईल. राज ठाकरे अगदी मोकळ्या मनाने ज्यावेळी बोलतील, विषय मांडतील, त्यावेळी तुम्हाला हा दिसून येईल, गोष्ट तुम्हाला ऐकायला मिळेल. म्हणून मी म्हणालो होतो यापूर्वीच की निवडणूक झाली की त्यानंतर येणारे निकाल हे जेवढे महत्त्वाचे नाहीत तेवढं महत्त्व कधी असणार आहे, निकालानंतर ज्या काय घडामोडी घडणार आहेत त्या घडामोडीमध्ये जे काय राजकारण होणार आहे आणि त्या राजकारणातून या मुंबईचं, या महाराष्ट्राचा जो विकास होणार आहे, उत्कर्ष होणार आहे, हे महत्त्वाचं आहे. शेवटी महाराष्ट्राचं उत्कर्ष होणं, विकास होणं हे महत्त्वाचं आहे, नाही का मित्रांनो? तरच नागरिक समृद्ध होऊ शकतो, तरच नागरिकांचे प्रश्न सुटू शकतात, नागरिकांचे समस्या सुटू शकतात. त्यासाठी हे जे काही जर निर्णय होत असतील ते निर्णय स्वागतार्थ आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? राज ठाकरेंची हातात जी काय रिमोट होतं, जी एकाधिकारशाही होती, ती संपली का? नाही मित्रांनो. राज ठाकरे एक प्रगल्भ विचाराचे एक नेते आहेत. त्यांच्याकडे विचारधारा आहे आणि ती विचारधारा त्यांनी बाळासाहेबांकडून घेतलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे आता जो निर्णय घेतील तो योग्यच असणार आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? हे वास्तव तुम्हाला पटते आहे का? आणि हे वास्तव जर तुम्हाला पटत असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पटत असेल ऐका, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.